बातमी. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल. राज्यभरातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आज सरकारमार्फत डीबीटी अंतर्गत त्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्या संबंधित जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी अपात्र ठरण्यात आलेले आहे. कोणकोणते शेतकरी अपात्र आहे, सर्व काही महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू. त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा, त्याचबरोबर दिवाळी गोड बोनस म्हणजेच की एकंदरीतपणे 2,000 रुपये पीएमचे, 2,000 रुपये नवोचे आणि 2,000 रुपये दिवाळी गोड बोनस म्हणजे की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत. तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार. सविस्तरपणे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान 21वा हप्ता व नमोचा 8वा हप्ता वाटप सुरू. शेतकऱ्यांची दिवाळी गोड 2 हप्ते एकत्र. बघू शकता, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आजपासून सरकारमार्फत विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा आजपासून हप्ता जमा झालेला आहे. जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा हप्ता विस्तारित होण्यास सुरुवातच झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये नाहीतर आजच्याच व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याबद्दल व जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करत राहू. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका व जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. बघा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल, बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल, तुम्ही EKYC केलेली नसेल व तुम्ही जर आधार अपडेट नसेल, फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी मोठा विषय आहे, कारण की शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जाणार नाही. पीएम किसानचा 21वा हप्ता तथा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमचं फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी काढून घेणं अनिवार्य आहे. फार्मर आय डी नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये पीएम नमोचे व 2,000 रुपये गोड बोनस दिवाळी हे जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. जर फार्मर आय डी नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे हप्ता जमा केला जाणार नाही व तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. बघा शेतकरी मित्रांनो, यात सर्वात प्रथम धाराशिव आहे. बघा शेतकरी मित्रांनो, धाराशिवमध्ये सुद्धा हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. धाराशिवमधील भूम असेल, बघा शेतकरी मित्रांनो, भूम तालुका असेल, परांडा असेल, त्याचप्रमाणे तुळजापूर, त्याचप्रमाणे धाराशिव तालुका असेल, त्याचप्रमाणे कळंब या तालुक्यामध्ये सुद्धा आजपासून विस्तारित हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे हप्ता सुद्धा जमा करण्यात आलेले आहे. बघा, जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. बघा शेतकरी मित्रांनो, बीडमध्ये सुद्धा हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे. बीड असेल, वडवणी असेल, त्याचप्रमाणे आष्टी, पाटोदा, शिरूर हे 3 तालुके असेल. बघा शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे केज असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, अंबाजोगाई, असेल, या तालुक्यामध्ये सुद्धा आजपासून हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे हप्त्याची रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा झालेली असेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आजचा व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. बघा,
PM किसान 21वा हप्ता आज महाराष्ट्र ग्रामीण बँक बघा, महाराष्ट्र ग्रामीण बँकामध्ये सुद्धा हप्ता जमा झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो। महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती हप्ता सुद्धा जमा केला जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं कामे राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती हप्ते सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत जे आता अद्यापही हप्त्यापासून वंचित होते त्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती PM नमोचे एकूण 4,000 रुपये व 2,000 रुपये दिवाळी गोड बोनस जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू। त्याचप्रमाणे तिसरा जिल्हा आहे महेश जालना बघा, जालन्यामध्ये सुद्धा हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा हप्ता जमा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती हप्ते सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी जालना जिल्ह्यातील त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावर सुद्धा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू, कारण की आपल्या चॅनलवर सर्वात महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू। त्याचप्रमाणे चौथा जिल्हा आहे महेश की तो आज छत्रपती संभाजीनगर बघा शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की हप्त्याची रक्कम सुद्धा आजपासून विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे बघा। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खुशखबर होती, कारण की शेतकरी मित्रांनो अद्यापही तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले नव्हते, परंतु आजपासून रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली असून तुम्हाला मोठा दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे। आजचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून पाहताय आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट म्हणजे की शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आलेल्या अपडेटनुसार आपण ही माहिती दिलेली आहे। तुमच्या जिल्ह्याबद्दल आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटत राहतो असेच नवीन सोबत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। सबस्क्राईब केल्यानंतर रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। भेटत राहतो असेच नवीन सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।